के मुसलमानों को फांसी। आरएसएस सबसे बड़ा गुंडा आतंकवादी संगठन। आरएसएस की आजादी के आंदोलन में गद्दारी सबूतों के साथ पढ़िए। आरएसएस एक गद्दार संगठन। शहीद भगत सिंह को फांसी तुड़वाने वाले संघी वकील का नाम पंडित सूर्य नारायण शर्मा था। वो एक आरएसएस का कार्यकर्ता था। नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय जय श्रीराम। मित्रांनो, आज सकाळीच माझ्या मित्राने मला एक व्हिडिओ फॉरवर्ड केला आणि म्हणलं बघ सचिन कशा पद्धतीने हे संघाला बदनाम करायचा प्रयत्न करतात। तर म्हणलं बाबा मी व्हिडिओ बघतो आणि मग माझी प्रतिक्रिया देतो। मी व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये हा जो व्यक्ती आहे तो व्हिडिओ मी आधीच टाकलेला आहे, तो तुम्ही बघितलेला असेलच। हा व्यक्ती याच्यामध्ये काय म्हणतोय तुम्ही जर नीट ऐकलं तर तुम्हाला लक्षात येईल की भगत सिंगांना फाशी देणारा व्यक्ती, त्यांनी त्याचा नावाचा उल्लेख केला आणि हा व्यक्ती संघाचा व्यक्ती होता आणि संघाने याची नेमणूक केली होती भगत सिंगांना फाशी देण्यासाठी। आणि कसा संघ देशद्रोही आहे। वाह, क्या बात है, क्या बात है। अहो फक्त गूगल सर्च तर करायचं हो काका। हे सगळं बोलायच्या आधी फार मी म्हणतच नाही रिसर्च करा, फक्त गूगल वरती तरी सर्च करायचं की आणि मग अशा पद्धतीच्या टिप्पणी करायच्या। पण कसं आहे की जवळच यांच्या प्रदेशामध्ये चर्रस गांजा एवढा येऊन पडतो की कदाचित वासाने देखील ही लोक म्हणजे नशा होत असेल यांना, असं मला या सगळ्या त्याच्या वक्तव्यावरून वाटलं। वक्तव्य नाही, तो जे काही विकत होता पुस्तकं त्याच्यासाठी जे बोलायला त्याला सांगितलं होतं त्याच्यावरून। मी हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला सगळे प्रूफ याच्या शेवटी मी टाकणार आहे, नीट वाचून घ्या। ज्यावेळेस भगत सिंगांच्या फाशीची केस चालू होती त्यावेळेसच दोन वेगवेगळ्या केसेस भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्यावर चालल्या होत्या। एक सॉन्डर्स मर्डर केस होती आणि दुसरी जी केस होती ती बॉम्बिंगची केस होती। जी भगत सिंगांना ज्याच्यामध्ये फाशी दिली गेली ती केस स्वतः भगत सिंग लढत होते। त्या केसमध्ये फक्त भगत सिंगांनी एकच मागणी केली की लीगल ॲडवायझर म्हणून मला एक व्यक्ती मिस्टर धुनीचंद अशा त्या व्यक्तीचं नाव त्यांची निवड केली। पण भगत सिंगांनी स्ट्रिक्टली सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत विटनेसला क्रॉस एक्झामिन हे करणार नाहीत आणि कोर्टाला कुठल्याही प्रकारे हे सामोरं जाणार नाही। ज्याला क्राऊनचे पब्लिक प्रॉसिक्युटर, क्राऊन म्हणजे इंग्रज सरकारचे जे पब्लिक प्रॉसिक्युटर होते नोॲड, यांनी मान्यता देखील दिली। त्यामुळे जी केसच ते जे व्यक्ती आहेत ते लढले नाहीत तर मग तिकडे संघाचा काहीही संबंध येत नाही। आता हा तुम्ही असं म्हणत असाल की जो नोॲड होता, जो पब्लिक प्रॉसिक्युटर होता क्राऊनने दिलेला, क्राऊन म्हणजे इंग्रज सरकार, त्यांना संघाने प्रवृत्त केलं केस लढायला, तर त्याचं मात्र मला माहिती नाही, त्याचं संशोधन तुम्ही कराल। अरे काय बोलताय, काय बोलताय? या देशाचं, या हिंदूंचं विघटन करण्यासाठी इतक्या नालायक थराला जाऊन तुम्ही पोचलात, तुम्हाला लाजही वाटत नाही अशा पद्धतीचा प्रोपगंडा करताना? त्यावेळेसही त्याच्यानंतरही अनेक लोकांनी मुद्दे काढले, अनेक लोकांनी जाणीवपूर्वक संघाला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचली, देशद्रोहाचे देखील त्यांच्यावर आरोप लावले, पण सिद्ध काहीच करू शकले नाहीत। सिद्ध होईल कुठून? कारण जे सत्य नाही ते सिद्ध नाही। सत्य परेशान हो सकता है, परास्त नहीं हो सकता। हे आपण विसरायला नको।
दुसऱ्या केसमध्ये ज्या व्यक्तीचं हे नाव घेतात तो व्यक्ती ती केस लढला, त्याचेही पुरावे मी तुम्हाला देतो. पण त्याची ही नेमणूक पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून द क्राऊन किंवा इंग्रज सरकारने केली होती आणि त्या व्यक्तीचा दूर दूरपर्यंत संघाशी संबंध नव्हता हे देखील त्याच काळामधल्या किंवा त्याच्या नंतरच्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी आरोप केले त्यांना सिद्ध केलं गेलं. ते अनेक वेळा तोंडावर पडले, पण तरी सुद्धा समाजाला एकत्र आणण्याचं काम, समाजातल्या तरुण पिढीला जातीपातीच्या पलीकडे जाऊन संस्कार देण्याचं काम जे संघटन करतं, त्या संघटनेवर अशा पद्धतीचे आरोप करणं हे लज्जास्पद आहेच हो, हे घृणास्पदही आहे. आणि शुद्धीत असणारा कुठलाच माणूस अशा पद्धतीचा, म्हणजे शुद्धीत असणारा वैरी देखील अशा पद्धतीचे आरोप करू शकत नाही. त्यामुळे अतिशय म्हणजे ज्याला आपण म्हणतो की हल्लीचा तो शब्द वापरला जातो कडक गांजा, अशाचं सेवन केल्यानंतर अशी पुस्तकं लिहिली जाऊ शकतात आणि अशा पद्धतीचे वक्तव्य केले जाऊ शकतात. अशा वक्तव्यातून भ्रमित होऊ नका. अशा वक्तव्याला म्हणजे यांच्या अजेंड्याला बळी पडू नका, एवढंच सांगण्यासाठी हा व्हिडिओ केला. जय हिंद, जय श्रीराम, हर हर महादेव, हर हर महादेव. ऐ वतन हमको तेरी कसम, तेरी राहों में जहाँ तक लुटा जाएंगे. फूल क्या चीज है तेरे कदमों पे, हम भेंट अपने सरों की चढ़ा जाएंगे. ऐ वतन हमको तेरी कसम, तेरी राहों में जहाँ तक लुटा जाएंगे. ये वो रंग है जो जनक लली के मस्तक से आया है, ये वो रंग है जो जनक लली के मस्तक से आया है, जिसे अंजना के लल्ला ने चोले में रंगाया है. मुझे चढ़ गया भगवा रंग रंग. ये वो रंग है जो जनक लली के मस्तक से आया है, ये वो रंग है जो जनक लली के मस्तक से आया है, जिसे अंजना के लल्ला ने चोले में